वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. गंगेच्या पवित्र तीरावर रात्रीची गूढ शांतता अधिक गहिरी होत चाललेली होती. गंगेचा मंद प्रवाह, आकाशात चमकणारे असंख्य तारे आणि या अशा वातावरणामध्ये राजा परीक्षित पूर्णपणे श्रीकृष्ण कथेमध्ये लीन झालेले होते. ते अत्यंत उत्सुकतेने म्हणाले की ब्रह्मर्षी भगवानांच्या पुढच्या दिव्यलीला कोणत्या घडल्या आणि जगप्रसिद्ध रुक्मिणी हरण कसे झाले. शुकदेव महाराजांच्या मुखावर मधुर स्मित उमटले. ते म्हणाले, राजन, आता सुरू होतोय तो भाग जिथे भक्ती भगवानांना आपल्या प्रेमाने आकर्षित करते आणि एक राजकन्या स्वतः लक्ष्मी स्वरूपा रुक्मिणी आपल्या प्रभूला प्राप्त करण्यासाठी संपूर्ण जगाशी संघर्ष करते. राजन, विदर्भ देशामध्ये भीष्मक नावाचे धर्मात्मा राजा राज्य करत होते. त्यांची कन्या रुक्मिणी. श्रोते हो, रुक्मिणी साधी राजकन्या नव्हती. ती स्वतः महालक्ष्मीचं अवतार रूप होती. तिचं सौंदर्य अलौकिक होतं, पण तिचं खरंच वैभव तिच्या रूपामध्ये नव्हतं, तर तिच्या हृदयामध्ये होतं. कारण तिच्या मनामध्ये, तिच्या हृदयामध्ये लहानपणापासून फक्त एकच नाव होतं, ते म्हणजे श्रीकृष्ण. राजन, विविध ऋषी, संत, महात्मे, योगी, प्रवासी विदर्भामध्ये येत असत आणि ते आल्यानंतर राजवाड्यात ज्यावेळेला, राजदरबारामध्ये ज्यावेळेला येत, त्यावेळेला त्यांच्या तोंडामध्ये फक्त एकच नाव असे, श्रीकृष्ण श्रीकृष्ण. ते आल्यानंतर श्रीकृष्णांच्या लीलांचं वर्णन करत असत. कृष्णाने कंसाचा वध केला, श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, श्रीकृष्णाने रासलीला केली, श्रीकृष्णाने अधर्माचा नाश केला, अशा अनेक गोष्टी ते तिथे सांगत असत. आणि त्या गोष्टी ऐकताना रुक्मिणी अतिशय तन्मय होऊन जात असे. कारण कृष्णाचं नाव कानी पडताच तिचं मन पूर्णपणे कृष्णाच्या नावामध्ये विलीन होऊन जात असे. ती मनात म्हणत असे की जगामध्ये जर कुणी माझा पती होण्यासाठी योग्य असेल तर तो फक्त द्वारकेचा श्रीकृष्ण. पण राजा रुक्मिणीचा एक भाऊ होता, रुक्मी. तो अत्यंत अहंकारी होता आणि त्याला कृष्णाबद्दल प्रचंड द्वेष होता. तो नेहमी म्हणायचा की मी माझ्या बहिणीचा विवाह चेदिरा शिशुपालाशीच करणार. आणि त्याचं नेहमीच बोलणं ऐकून रुक्मिणीचं मन विदीर्ण होऊन जात असे. कारण तिचं मन तिने आधीच कृष्णाच्या चरणाशी समर्पित केलेलं होतं. आणि एक दिवस रुक्मिणी ठरवलं की आता काही दिवसानंतर मी माझ्या बहिणीचा, रुक्मिणीचा विवाह चेदिरा शिशुपालाशी करणार. हे ऐकताच रुक्मिणीला त्या रात्री झोप आली नाही. कारण राजदरबारामध्ये यांनी रुक्मिणी हे सगळ्या लोकांसमोर सांगितलेले होते की काही दिवसानंतर रुक्मिणीचा विवाह चेदिरा शिशुपालाशी होणार आहे. त्या रात्री रुक्मिणीला झोप आली नाही. तिच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. मग तिने आपल्या एका विश्वासू ब्राह्मणाला बोलवले आणि थरथरत्या हाताने तिने एक श्रीकृष्णाला पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये तिने लिहिले की हे द्वारकेचे प्रभू, मी मनाने तुम्हाला पती मानलेले आहे. तुम्ही जर मला स्वीकार केला नाही, माझे हरण केले नाही, तर मी हा देह त्यागणार आहे. माझा विवाह शिशुपालाशी ठरवला जात आहे. काही दिवसानंतर माझा विवाह शिशुपालाशी होणार आहे. विवाहाच्या आदल्या दिवशी आमच्या प्रथेप्रमाणे मी अंबिका देवीच्या मंदिरामध्ये जाईल आणि त्यावेळी आपण येऊन मला रथात बसवून द्वारकेला घेऊन जावे, माझे हरण करून घेऊन जावे. श्रोते हो, ते फक्त पत्र नव्हतं, ते एका भक्ताची पूर्णपणे भगवंताच्या चरणी शरणागती होती. राजन, तो ब्राह्मण अनेक दिवसाचा प्रवास करून द्वारकेमध्ये पोहोचला. भगवान श्रीकृष्णाने त्याला पाहिले आणि उठून स्वतः त्याचे स्वागत केले. श्रोते हो, स्वतः परमेश्वर असूनही भगवान ब्राह्मणाला नम्रतेने आसन देत होते. श्रीकृष्ण प्रेमाने म्हणाले, ब्राह्मण देवा, तुम्ही इतक्या दुरून आला आहात,
काय संदेश घेऊन आला आहात, कोणाचा संदेश घेऊन आला आहात. त्या ब्राह्मणाने रुक्मिणीचे पत्र प्रभूंना दिले आणि प्रभूंना सांगितले की रुक्मिणी मातेने हे पत्र आपल्याला देण्यास सांगितलेले आहे. श्रीकृष्ण ते पत्र वाचायला लागले आणि श्रोते हो, प्रत्येक शब्दातून वाहणार ते रुक्मिणीचं निष्काम प्रेम बघून भगवंतांच्या डोळ्यात पण प्रेम उमटले. ते मंद हसले आणि म्हणाले की जसं रुक्मिणीचं मन माझ्यामध्ये आहे तसेच माझे पण मन तिच्यामध्ये आहे. राजन, क्षणाचाही विलंब न करता भगवान रथावर बसले, दारुक सारथी बनला आणि ते दिव्य घोडे वाऱ्याच्या वेगाने धावायला लागले. कारण ब्राह्मण तिथून येऊन द्वारकेमध्ये येईपर्यंत बराच कालावधी गेलेला होता. रुक्मिणीच्या लग्नाचा दिवस जवळ आलेला होता. श्रोते हो, भगवान आपल्या भक्तासाठी त्याच्याजवळ जाण्यासाठी क्षणाचाही विलंब लावत नाहीत, कधीच उशीर करत नाहीत. दरम्यान इकडे विदर्भामध्ये विवाहाची तयारी सुरू झालेली होती. सगळे राजे महाराजे येत होते. शिशुपाल अभिमानाने फिरत होता, पण रुक्मिणीचं मन भयाने भरलेलं होतं. ती सतत विचार करत होती, कृष्ण येतील ना, कृष्ण येतील ना. आणि त्याच क्षणी तिच्या डाव्या डोळ्याचं आणि डाव्या हाताचं स्पंदन व्हायला लागलं. श्रोते हो, हे शुभ संकेत होते. विवाहाचा दिवस आलेला होता, नजदीक आलेला होता. विवाहाच्या आदल्या दिवशी रुक्मिणी अंबिका मातेच्या मंदिरात गेली. तिने डोळे मिटून प्रार्थना केली, हे मातेश्वरी, मला फक्त श्रीकृष्णच पती म्हणून मिळू देत. ती देवीची प्रार्थना करून मंदिराच्या बाहेर आली आणि अचानक तिचे डोळे थबकले. समोर उभे होते श्याम सुंदर श्रीकृष्ण. पितांबर, वैजंती माला आणि ओठावर तेच मधुर हास्य. श्रोते हो, तो क्षण बघून रुक्मिणीच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले. कारण तिने ज्याला मनानी भरलेले होते ते प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिच्या समोर उभे होते. आणि क्षणाचाही विलंब न करता भगवान श्रीकृष्णानी रुक्मिणीचा हात धरला आणि तिला रथामध्ये बसवले. आणि श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेकडे निघाले. आणि ज्या वेळेला ही गोष्ट संपूर्ण सभेमध्ये कळली, त्यावेळेला सभेमध्ये गोंधळ उडाला, सगळीकडे खळबळ उडाली, सगळीकडे बातमी पसरली की श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेला गेलेले आहेत. शिशुपाल, जरासंध आणि इतर राजे संतापाने रथामागे धावायला लागले. राजन, श्रीकृष्ण ज्या वेळेला रुक्मिणीला घेऊन द्वारकेकडे निघाले, विदर्भाकडे आलेले होते रुक्मिणीला घेऊन जाण्यासाठी, त्यावेळेला त्यांच्या पाठोपाठ बलराम देखील यादव सैन्य घेऊन निघालेले होते. जसेही श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेकडे निघाले, बलराम यादव सैन्य घेऊन शिशुपाल, जरासंध आणि इतर राजांच्या समोर उभे राहिले. आणि मग सुरू झालं एक भयंकर युद्ध. बाणांचा वर्षाव, हत्तीची गर्जना, रथांचा गडगडाट. श्रोते हो, भगवंतांच्या समोर कोण टिकणार? क्षणात ते शत्रू सैन्य पराभूत झालं. त्यावेळेला स्वतः श्रीकृष्ण देखील त्या युद्धामध्ये, रुक्मिणी रथामध्ये होती आणि श्रीकृष्ण देखील बलरामाच्या बरोबरीने ते युद्ध करत होते. पण रुक्मी थांबला नाही. तो गरजला, तो संतापलेला होता. त्याने गर्जना केली. तो म्हणाला, कृष्णा, तू माझ्या बहिणीला घेऊन जाण्याची हिंमत कशी करत आहेस? तुझी हिंमत कशी झाली की तू माझ्या बहिणीला घेऊन जाऊ शकशील? आणि तो श्रीकृष्णांवर, प्रभूंवर धावून गेला आणि काही क्षणातच भगवंतानी त्याला पराभूत केले. श्रीकृष्ण त्याला मारणार इतक्यात रुक्मिणी रथात बसलेली होती. रुक्मिणी हे सगळं युद्ध बघत होती आणि रुक्मिणी प्रभूंच्या चरणावर पडली आणि ती म्हणाली की प्रभो, तो माझा भाऊ आहे, त्याला क्षमा करा.
श्रोते हो, भगवंतांचं हृदय करुणेने भरलेले असते. प्रत्यक्ष रुक्मिणीने त्यांना विनवणी केलेली होती की माझ्या भावाचा जीव वाचवा, त्याला मारू नका. त्यावेळेला भगवंतानी रुक्मिणीचे म्हणणे ऐकले आणि रुक्मीचा जीव त्यांनी वाचवला. त्याचा अभिमान मोडण्यासाठी त्याचे केस कापले. युद्ध पूर्ण संपलं. सगळे पराभूत राजे होते. सगळे सैन्य उद्ध्वस्त झालेले होते. शिशुपालाचे, जरासंधाचे, रुक्मीचे सगळे सैन्य पराभूत झालेले होते, उद्ध्वस्त झालेले होते. ते सगळे तिथे सोडून बलराम आणि श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेमध्ये आले. इकडे संपूर्ण द्वारका सजलेली होती, कारण सगळ्यांना द्वारकेला माहिती होतं ज्या वेळेला भगवंत रुक्मिणीला घेऊन येण्यासाठी निघाले होते त्यावेळेला सगळ्यांना माहिती होतं की भगवंत रुक्मिणीला घेऊन द्वारकेमध्ये येणार. त्यामुळे संपूर्ण द्वारका सजलेली होती. रस्त्यांवर फुलांची उधळण झालेली होती. मंगलवाद्य वाजत होते. सगळीकडे आनंदाचा उत्सव होता. देवता आकाशातून पुष्पवृष्टी करत होत्या आणि मग वैदिक मंत्रांच्या नादामध्ये, घोषामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह संपन्न झाला. श्रोते हो, तो विवाह साधा नव्हता. रुक्मिणी माता आणि श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे अवतार होते. त्यांचं ते पुनर्मिलन होतं. त्यामुळे तो विवाह साधा नव्हता. श्रोते हो, श्रीमद भागवतामध्ये रुक्मिणीचं प्रेम म्हणजे भगवंताकडून राज्य, वैभव, संपत्ती ही तिने कशाचीही अपेक्षा केली नव्हती. म्हणून हे अलौकिक प्रेम म्हणून मानलं गेलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये रुक्मिणीचं प्रेम हे अलौकिक प्रेम म्हणून समजलं जातं. तिला फक्त प्रभूंचे चरण हवे होते आणि म्हणूनच ती सगळ्या राण्यांमध्ये श्रेष्ठ राणी म्हणून गणली गेली. यामधून आपल्याला एक उपदेश होतो. रुक्मिणी स्वयंवर जे आहे, रुक्मिणी हरण जे आहे, यामधून आपल्याला एक बोध मिळतो. रुक्मिणीची कथा आपल्याला एक शिकवते की ज्यांच्या मनामध्ये निष्काम भक्ती असते त्यांच्याकडे भगवान स्वतः धावत येतात. जसे रुक्मिणीसाठी ते द्वारकेहून विदर्भामध्ये धावत गेलेले होते. सगळं जग विरोधात गेलं, अडथळे आले, तरीही तुम्ही श्रद्धा सोडू नका. कारण भक्ताने एक पाऊल पुढे टाकलं तर भगवंत 1000 पावलं पुढे टाकून तुमच्यापर्यंत येतात. रुक्मिणी माता आणि भगवान श्रीकृष्णांचा दिव्य विवाह संपन्न झाल्यानंतर द्वारकेमध्ये बराच काळ आनंद उत्सव सुरू होता. संपूर्ण द्वारका नगरी अनेक दिवस हा आनंद उत्सव करत होती. काही काळानंतर रुक्मिणी मातेला एक तेजस्वी पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले प्रद्युम्न. प्रद्युम्न कोण होते? आता एक आपल्याला छोटीशी कथा येणार आहे, कारण अजून एका असुराला मोक्ष मिळणार आहे, असुराचा वध होणार आहे. तो प्रद्युम्नच्या हातून, श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा पहिला मुलगा प्रद्युम्न याच्या हातून एका असुराचा वध होणार आहे. पण त्याआधी आपल्याला प्रद्युम्न म्हणजे नेमके कोण हे माहीत करून घ्यावे लागणार आहे. प्रद्युम्न हे साधे बालक नव्हते. ते पूर्वजन्मीचे कामदेव होते. जेव्हा भगवान शंकरांनी कामदेवाला शाप दिला आणि शापाने भस्म केले, तेव्हा त्यांनी कामदेवाच्या पत्नीने रतिदेवीनी भगवान शंकरांना उशाप मागितला आणि त्यावेळेला भगवान शंकरांनी त्यांना उशाप दिला आणि त्यांना सांगितले की तुम्ही भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न म्हणून जन्म घ्याल. त्यावेळेला शंभरासूर नावाचा एक बलवान असुर होता. त्याला भविष्यवाणी कळलेली होती की हा प्रद्युम्न मोठा होऊन तुझा वध करेल. आणि हे ऐकताच शंभरासूर घाबरलेला होता. प्रद्युम्न जन्म होऊन काहीच दिवस झालेले होते. एक दिवस शंभरासुराने मायावी रूप धारण केले
आणि तो गुपचूप राजमहालामध्ये प्रवेश करता झाला. त्याने छोट्या बाळाचे, प्रद्युम्नाचे अपहरण केले आणि त्या बालकाला समुद्रामध्ये फेकून दिले. समुद्रामध्ये ते पडलेले बालक एका मोठ्या माशाने गिळले आणि तो मासा काही दिवसांनी मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये सापडला. कशी भगवंतांची लीला असते. ज्या वेळेला जी गोष्ट घडायची असते ती गोष्ट कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट घडते, हे आपल्याला श्रीमद भागवत अनेक कथांमधून सांगते. काही दिवसांनी तो मासा मच्छीमारांच्या जाळ्यात सापडला आणि तो मासा शंभरासुराच्या राजवाड्यात स्वयंपाकासाठी आणला गेला. त्या माशाच्या पोटामध्ये दिव्य बालक प्रद्युम्न होते. जेव्हा त्या माशाचे पोट कापण्यात आले तेव्हा त्यामधून ते तेजस्वी बालक बाहेर पडले. त्या राजवाड्यामध्ये मायावती नावाची एक स्त्री होती. प्रत्यक्षात ती स्त्री म्हणजे कामदेवांची पत्नी रतीदेवी होती. हे सगळं विधिलिखित होतं, हे सगळं होणार होतं. त्यामुळे रतीदेवीने मायावतीचं रूप घेऊन शंभरासुराच्या राजवाड्यामध्ये ती राहत होती. तिने त्या बालकाला पाहताच ओळखले की हे माझे पती कामदेव आहेत आणि तिने प्रेमाने त्या बालकाचे, प्रद्युम्नचे संगोपन केले. प्रद्युम्न काही काळानंतर मोठे झाले. मोठे झाल्यानंतर मायावतीने त्यांना त्यांचा जन्म सांगितला की तुमचा जन्म शंभरासुराचा वध करण्यासाठी झालेला आहे आणि प्रत्यक्षात तुम्ही कामदेव आहात. हा तुमचा पुनर्जन्म आहे. तुम्ही प्रद्युम्न म्हणून श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या पोटी जन्म घेतलेला आहे. मायावतीने त्यांना मायायुद्ध, दैवी युद्ध कला आणि अस्त्रविद्या याचे शिक्षण दिले. पुढे प्रद्युम्न मोठे झाले. काळ हळूहळू पुढे सरकत होता आणि प्रद्युम्न मोठे झाल्यानंतर मायावतीने शिकवलेल्या सगळ्या कलामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले आणि ते अत्यंत पराक्रमी झाले. त्यानंतर प्रद्युम्नने शंभरासुराला युद्धासाठी आव्हान दिले. शंभरासुराकडे अनेक मायावी शक्ती होत्या, म्हणूनच मायावतीने प्रद्युम्नना पण माया कौशल्य किंवा युद्ध कौशल्य, मायावी शक्ती शिकवलेल्या होत्या. शंभरासुराच्या अनेक मायावी शक्ती प्रद्युम्नने नष्ट केल्या. शेवटी प्रद्युम्नने शंभरासुराचा वध केला. त्यानंतर मायावती आणि प्रद्युम्न द्वारकेमध्ये आले. त्यांना पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले, कारण प्रद्युम्न प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णासारखे दिसत होते. रुक्मिणी मातेला आपल्या हरवलेल्या पुत्राची ओळख पटली. संपूर्ण द्वारकेमध्ये परत आनंद उत्सव साजरा झाला. या कथेतून मिळणारा आपल्याला एक खूप छान संदेश आहे. संकट आले तरी भक्तांचे रक्षण प्रत्यक्ष परमेश्वर करत असतो. देवाची योजना अद्भुत असते, ती आपल्याला कधीच कळत नाही. काय होणार आहे, कधी होणार आहे, हे फक्त परमेश्वराला माहित असते. सत्य आणि धर्माचा शेवटी नेहमी विजय होतो. भगवंतांशी जोडलेलं नातं कधीच तुटत नाही. म्हणून आपण नेहमी एकच लक्षात ठेवायचं की आपलं नातं आपण भगवंताशी कायम जोडून ठेवायचं. यानंतर रात्रीचा गूढ निळसर प्रकाश अजून गहिरा होत चाललेला होता. रुक्मिणी हरण, प्रद्युम्न मायावतीचं द्वारकेमध्ये येणं, हे सगळे ऐकून राजा परीक्षिताच्या डोळ्यामध्ये भक्तिभाव दाटून आलेला होता. ते प्रेमाने म्हणाले, गुरुदेव, भगवानांनी पुढच्या लीला अजून कोणत्या लीला केल्या? सत्यभामा कोण होती? समंत्यक मणीची अद्भुत कथा काय आहे? हे राजा परीक्षिताचे प्रश्न ऐकून शुकदेव महाराज अत्यंत मधुर स्वरात म्हणाले, राजन, आता सुरू होतो आहे तो भाग जिथे लोभ, संशय आणि अहंकार यामध्ये भगवान सत्य आणि धर्माची स्थापना करत आहेत.
राजन, द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक यादव राहत होता. तो सूर्यदेवाचा महान उपासक होता. त्याने कठोर तपस्याने सूर्यदेवांना प्रसन्न केलेले होते आणि सूर्यदेवाने त्याला एक दिव्य रत्न दिलेले होते, समंतक मणी. श्रोते हो, तो मणी साधा नव्हता, तो दिव्य मणी होता. तो मणी जिथे असे तिथे दुष्काळ, रोगराई आणि संकट कधीही येत नसत. आणि त्या दररोज त्या मण्यापासून प्रचंड सुवर्ण उत्पन्न होत असे. असा तो दिव्य मणी होता, समंतक मणी. राजन, सत्राजित जेव्हा तो मणी घालून द्वारकेमध्ये आला, सत्राजित तो नेहमी मणी आपल्या गळ्यामध्ये घालत असे. तो मण्यामधून असं दिव्य तेज कायम बाहेर पडत असे. जेव्हा सत्राजित तो मणी घालून द्वारकेमध्ये आला, त्यावेळेला लोकांना वाटले की स्वतः सूर्यदेव आलेले आहेत की काय. कारण त्याने बरीच वर्ष सूर्याची उपासना केलेली होती, कठोर तपस्या केलेली होती. आणि ज्या वेळेला त्याला मणी मिळाला त्यानंतर तो द्वारकेमध्ये आलेला होता. त्याच्याकडे बघून सगळ्या त्या तेजामुळे, त्या मण्यातून निघणाऱ्या तेजामुळे लोकांना असं वाटत होते प्रत्यक्ष सूर्यदेव द्वारकेमध्ये आलेले आहेत की काय. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, हे सूर्यदेव नाहीत, हा सत्राजित आहे. भगवानाने त्याला सांगितले की सत्राजित, हा मणी अत्यंत दिव्य आहे, पण हा मणी राजा उग्रसेनांकडे असावा, म्हणजे आपल्या सगळ्या द्वारकेचं, संपूर्ण राज्याचं कल्याण होईल. पण श्रोते हो, लोभ माणसाला नेहमी अंधळा करतो. सत्राजितने ते अमान्य केले आणि तो मणी स्वतःकडेच ठेवला, कारण त्याला त्या मण्याबद्दल लोभ निर्माण झालेला होता. एके दिवशी सत्राजितचा भाऊ प्रसेन तो मणी घालून शिकारीला गेला आणि जंगलामध्ये शिकारीला गेल्यानंतर सत्राजितचा भाऊ प्रसेनचा वध एका सिंहाने केला. त्या सिंहाला नंतर जांबवनाने मारले. त्या सिंहाजवळ तो मणी पडलेला होता, त्या सिंहाला जांबवनाने मारले आणि जांबवनाने तो मणी आपल्या गुहेमध्ये नेला आणि तो स्वतःजवळ ठेवला. राजन, प्रसेन परत आला नाही. तो मणी घेऊन जंगलामध्ये गेलेला होता, सिंहाने त्याला मारलं, पण तो मेलेला कोणालाच माहित नव्हतं. तो परत आला नाही. तेव्हा द्वारकेमध्ये कुजबूज सुरू झाली की कृष्णाने समंतक मणीसाठी प्रसेनचा वध केला. श्रोते हो, जग हे असंच असतं. किती सुरेख. आता काही काही गोष्टी आपल्याला खरंच खूप शांतपणे ऐकायच्या आहेत. भगवंतांवर देखील चोरीचा आळ आलेला होता. ज्यांनी संपूर्ण जगाचं कल्याण केलं त्यांच्यावर देखील आरोप झालेले होते. मग आपल्यासारख्या साध्या माणसांवर जर लोकांनी आरोप केले तर ती काय कथा वेगळी. म्हणजे भगवंतांना देखील तिथे सोडलं गेलं नाही, तिथे आपल्यासारख्या साध्या मानवांना, साध्या माणसाला काय सोडलं जाईल. हे सगळे आरोप ऐकल्यानंतर, हे दोष ऐकल्यानंतर, दोषारोप जे झालेले होते हे ऐकल्यानंतर भगवंत शांतपणे म्हणाले की माझ्यावर जो आरोप केला गेलेला आहे तो मी दूर करेन, मी मला स्वतःला सत्य सिद्ध करेन. भगवान स्वतः जंगलामध्ये गेले, कारण त्यांना माहिती होतं की त्यांना ती प्रत्यक्ष लीला ही माहीतच होते की हे पुढे घडणाऱ्या गोष्टी त्यांना माहित होत्या, पण त्यांच्यावर झालेले आरोप त्यांना पुराव्यासहित समोर सगळ्यांच्या समोर आणायचे होते. म्हणून भगवंत जंगलामध्ये गेले. त्यांनी प्रथम प्रसेनाचा मृतदेह पाहिला, त्याच्यानंतर त्यांनी सिंहाचा पण मृतदेह पाहिला आणि मग त्यांना एका गुहेकडे जाणाऱ्या पाऊल खुणा दिसल्या. ती गुहा होती महाबली जांबुवंतांची. काही कथांमध्ये जांबवन म्हणून पण म्हटलं जातं आणि काही कथांमध्ये जांबुवंत म्हणून पण म्हटलं जातं. म्हणजे ही दोन्हीही नावं योग्य आहेत. श्रोते हो, हा जांबुवंत ज्यांनी राम अवतारामध्ये, राम रूपामध्ये भगवान असताना त्यांची सेवा केलेली होती. राजन, भगवंत गुहेमध्ये गेले. तेथे एक छोटस बालक
समंतक मणीशी खेळत होतं. कृष्णाने तो मणी घेण्यासाठी म्हणून हात पुढे केला, तेवढ्यात जांबुवंत क्रोधाने तिथे आले. क्रोधाने तिथे धावत आले, कारण त्यांना अजून समजलेलं नव्हतं की हेच प्रभू श्रीराम आहेत, ज्यांनी श्रीकृष्ण अवतारामध्ये जन्म घेतलेला आहे. आणि जांबुवंतामध्ये आणि श्रीकृष्णामध्ये एक भयंकर युद्ध सुरू झालं. दिवस गेले, रात्र गेली, 28 दिवस हे अखंड युद्ध सुरू होतं श्रीकृष्णामध्ये आणि जांबुवंतामध्ये. श्रोते हो, दोन महासागर एकमेकावर सतत आदळत होते. शेवटी जांबुवंत थकले. ते आश्चर्याने म्हणाले, असे सामर्थ्य, असं तेज फक्त माझ्या श्रीरामामध्येच होते. हे माझे श्रीरामच असू शकतात. आणि ते क्षणात प्रभूंच्या चरणावर पडले. प्रभो, मला तुम्हाला ओळखता आलं नाही, मी आपल्याला ओळखलं नाही, मला क्षमा करा. आपणच माझे प्रभू श्रीराम आहात. श्रीकृष्णाने जांबुवंताला प्रेमाने चरणावर जे पडलेले होते जांबुवंत, त्यांना प्रेमाने उचलले आणि आपल्या हृदयाशी धरले. जांबुवंतांनी त्यांना विचारले की आपण इथे का आला आहात प्रभू. त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितले की तू समंतक मणीसाठी म्हणून मी इथे आलेलो आहे. त्या समंतक मण्यामुळे माझ्यावर आरोप झालेले आहेत आणि तो समंतक मणी मला घेऊन जाणे, द्वारकेमध्ये घेऊन जाणे आवश्यक आहे. जांबुवंतांनी अत्यंत भक्तिभावाने समंतक मणी प्रभूंना अर्पण केला आणि त्याच बरोबर आपली कन्या जांबवती हिचा विवाह भगवंताशी लावून दिला. ज्यांनी राम अवतारात प्रभूची सेवा केली होती त्यांना कृष्ण अवतारामध्ये कन्यादानाचे पुण्य मिळाले. राजन, भगवंत द्वारकेमध्ये आले. जांबवतीला आणि समंतक मणीला घेऊन द्वारकेमध्ये आले आणि त्यांनी सर्वांसमोर सत्य सांगितले. सत्राजिताला अत्यंत पश्चाताप झाला. त्याला लक्षात आले की आपण चुकीचा आरोप, चुकीचे दोष भगवंतांवर, श्रीकृष्णावर लावलेले होते. तो रडत म्हणाला, प्रभो, मी तुमच्यावर संशय घेतला, मी आपला अपराधी आहे. त्याने समंतक मणी आणि आपली कन्या सत्यभामा भगवंतांना अर्पण केली. भगवंतांनी सत्यभामेचा स्वीकार केला, पण मणी त्यांनी परत सत्राजितला देऊन टाकला. श्रोते हो, भगवानांना संपत्तीची कधीच अपेक्षा नसते, कधीच इच्छा नसते. भगवंतांना फक्त प्रेम पाहिजे असतं. हृदयातून आपण जे भगवंतांवर प्रेम करतो तेवढीच त्यांना अपेक्षा असते. सत्यभामा अत्यंत सुंदर होती आणि त्यामुळे ती थोडीशी अभिमानी पण होती. सत्यभामेचं भगवंतांवर अत्यंत प्रेम होतं. भगवंतांचं सत्यभामेवर पण भगवंतांचं प्रेम होतं, कारण सत्यभामा तशी स्वभावाने प्रेमळ होती, पण सुंदर असल्यामुळे ती थोडीशी अभिमानी होती. पण राजन, अजून अधर्म संपलेला नव्हता. पृथ्वीवरचा अधर्म पूर्णपणे संपलेला नव्हता. शतधन्वा नावाचा यादवाला सत्यभामेशी विवाह करण्याची इच्छा होती. सत्यभामेचा विवाह कृष्णाशी झाल्यामुळे तो क्रोधाने जळत होता. काही दुष्ट लोकांच्या सांगण्यावरून त्याने एका रात्री सत्राजितचा वध केला आणि समंतक मणी चोरून नेला. श्रोते हो, जेव्हा सत्यभामेला कळले की आपला पित्याचा मृत्यू झालेला आहे, ते पाहून ती कोसळली आणि ती रडत रडत भगवानांकडे गेली आणि ती म्हणाली, प्रभो, माझ्या पित्याचा वध झालेला आहे. हे ऐकताच भगवंतांचा चेहरा गंभीर झाला. राजन, कृष्ण आणि बलराम रथावर बसून शतधन्वाच्या मागे निघाले. शतधन्वा भयाने पळत होता. त्याला लक्षात आले की आता आपल्या मागे कृष्ण आणि बलराम आलेले आहेत, आपला मृत्यू अटळ आहे. तो भयाने पळत होता. शेवटी भगवंतांनी सुदर्शन चक्र त्याच्यावर सोडले आणि क्षणात शतधन्वाचा अंत झाला. पण श्रोते हो, समंतक मणी त्याच्याकडे पण नव्हता.
मग मात्र सगळ्या द्वारकेच्या लोकांमध्ये संशय निर्माण झाला. मणी कुठे गेला? कुणाजवळच नाही, शतधन्वाजवळ पण मणी नव्हता. मग मणी कुठे गेला? आणि हळूहळू समस्त लोकांमध्ये संशय निर्माण झाला की कृष्णाने तो मणी स्वतःजवळ ठेवलेला आहे. कृष्णाजवळ तो मणी नव्हता, पण परत कृष्णांवर दोष लावला गेला, परत कृष्णांवर आरोप केले गेले. आणि नंतर कृष्णांना समजले की शतधन्वाने तो मणी अक्रूराकडे दिलेला होता. अक्रूर भगवानांचे भक्त होते, पण ही जी परिस्थिती निर्माण झालेली होती, त्या परिस्थिती बघता अक्रूराने तो मणी स्वतःजवळ सुरक्षित ठेवलेला होता. कोणालाही त्यांनी ते सांगितलेले नव्हते की तो मणी त्यांच्याकडे आहे. भगवंतानी सर्वांसमोर ते सत्य प्रगट केले. अक्रूराने तो मणी सगळ्यांना दाखवला आणि मग द्वारकेमधील सगळ्या लोकांच्या मनामध्ये जो कृष्णाच्या बद्दल संशय होता, तो संशय दूर झाला. म्हणजे संशय सगळे लोक प्रत्यक्ष भगवंतावर देखील घेत होते आणि श्रीकृष्ण निर्दोषी असल्याचे सगळ्यांना समजले. यातून श्रीमद भागवत आपल्याला एक खूप छान बोध देते. समंतक मणीची कथा आपल्याला काय सांगते? लोभ आणि संशय सगळ्यात मोठे शत्रू आहेत. संशयामुळे प्रेम तुटतं आणि लोभामुळे विनाश होतो. आपण नेहमी बघतो, नात्यांमध्ये कधी संशय निर्माण झाला की प्रेम नाहीसं होतो, प्रेम संपून जातो, दुरावा वाढतो. आणि लोभ जर आला नात्यामध्ये, मैत्रीमध्ये लोभ आला की विनाश होतो. पण भगवान नेहमी सत्याचं रक्षण करतात. जग आरोप करेल, असं होतं, बऱ्याचदा होतं, आपल्या आयुष्यामध्ये पण होतं. जग आपल्यावर आरोप करतो, गैरसमज निर्माण होतील, पण सत्याच्या मार्गावर चालतो त्याचं तेज शेवटी स्वतःच प्रगट होतं. म्हणून श्रीमद भागवत आपल्याला एकच सांगते की तुमच्यावर जर आरोप झाले, तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण केले गेले, तुमच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या, चुकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या, तर कधीही तुम्ही घाबरू नका. सत्याच्या मार्गावर चालत राहा. सत्याचं ते शेवटी स्वतः प्रगट होतो आणि तुमच्यावरचे जे चुकीचे आरोप आहेत ते सगळ्यांना कळतात की हे सगळे चुकीचे होते, जसे प्रत्यक्ष भगवंतावर चुकीचे आरोप केले गेलेले होते. इतकं सांगून शुकदेव महाराज भगवंतांच्या पुढच्या दिव्य लीलाकडे वळले. भगवंतांनी कालिंदी, मित्रविंदा, सत्य, भद्रा आणि इतर राण्यांशी केलेले दिव्य विवाह आणि तसेच नरकासुराचा वध, अशा अनेक कथा या पुढच्या भागामध्ये येणार आहेत. या पुढच्या भागांच्याकडे आपल्याला वळायचे आहे. अनेक लीला आपल्याला बघायच्या आहेत. स्वर्गातून पारिजात वृक्ष पृथ्वीवर येणार आहे, अशा अनेक दिव्य लीला आपल्याला बघायच्या आहेत. त्या दिव्य लीलांकडे वळण्याच्या आधी आपण काही काळ भगवंतांचे नामस्मरण करूयात. त्यानंतर मात्र मला अनुमती द्या, पुढचा भाग आपण उद्या बघणार आहोत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.